हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या मॅरेथॉन क्लासमध्ये. आज आपण प्रत्येक धड्यामधले जे इम्पॉर्टंट संकल्पना चित्र आहे ते आणि प्रत्येक धड्यामधले असणारे इम्पॉर्टंट नकाशा वाचन जे आहे ते कव्हर करणार आहोत या व्हिडिओ लेक्चर मधून. तर आपल्या या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये आणि लास्टच्या 6व्या चॅप्टर मध्येच फक्त नकाशा दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला एवढे 5-6 जे नकाशे आहेत तेच वाचन करून जायचे आहे. त्यातूनच 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. माझ्याकडे काही PYQ आहे, ते पण आपण बघूया की दरवर्षी कोणत्या चॅप्टर वरून प्रश्न विचारले गेले होते. तर ते आपण बघूयात. हे PYQ आहे माझ्याकडे, त्यातून तुम्ही आपण बघूयात की कोणकोणते प्रश्न नकाशा वाचनामध्ये आले होते 23-24 ला. तर आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांना मी तिथे टाकलं आहे, टॉपरची आन्सर शीट पण टाकली PDF बनवून. त्याचबरोबर हे जे दिसतंय क्वेश्चन PYQ मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ते सुद्धा अपलोड झालेले आहेत. तर आजच्या या इथे बघा, पहिला नकाशा आहे जगाचा नकाशा, याचा आपण रीडिंग करू. दुसरा आशिया खंडाचा नकाशा, याचा आपण रीडिंग करू. हे दोन नकाशे खूप महत्वाचे आहे, कारण आशिया खंडाचा नकाशा 2023 मध्ये येऊन गेलेला आहे. तर चला सुरुवात करूया आपण. पहिला नकाशा जो आहे हा जगाचा राजकीय नकाशा जे आहे तो आता माझ्या PDF मध्ये थोडा टील दिसत असेल, पण तुमच्या स्क्रीनवर जेव्हा एडिट होईल व्हिडिओ तेव्हा सरळ करून मिळेल तो. तर तिथे तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त तो नकाशा बघायचा आहे आणि हा नकाशाचा एक सेपरेट व्हिडिओ 5 मिनिटाचा मी घेऊन येईल, कारण हा इथे टील दिसतो या PDF मध्ये. त्यामुळे आपण पुढच्या नकाशावर जाऊया डायरेक्ट. तर हा आहे आपला आशिया खंडातील प्रमुख देश याचा नकाशा. कोणता आहे? आशिया खंडातील प्रमुख देश. आता कसा प्रश्न येतो? प्रश्न एक तर येऊ शकतो की या नकाशाचं टायटल काय आहे, या नकाशाचं शीर्षक काय आहे, किंवा हा नकाशा कोणत्या माहितीवर आधारित आहे. तर आशिया खंडातील प्रमुख देशाची माहिती आपल्याला देणारा हा नकाशा आहे. त्यामुळे उत्तर येईल की या नकाशाचे शीर्षक, टायटल किंवा हा नकाशा आशिया खंडातील प्रमुख देशाची माहिती देणारा आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आशिया खंडातील प्रमुख देश कधी कधी पेपरमध्ये हे देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत, कारण आपल्याला हा नकाशा दिसला, आपल्याला हा ओळखीचा दिसला असावाला की हा नकाशा कोणता असणार आहे, आशिया खंडातील प्रमुख देशाचा नकाशा असणार. कोणता असणार? आशिया खंडातील प्रमुख देशाचा नकाशा. आता आपण सुरुवात करूया भारतापासून. झूम झालाय भारत बघा. तर एक प्रश्न आला होता 2023 ला, माझ्याकडे असेल तर मी दाखवतो. 2023 ला एक प्रश्न आला होता, हे बघा. हे बघू शकता तुम्ही, हाच नकाशा सेम आलेला आहे. 2023 चा पेपर आहे आणि त्यामध्ये काय विचारलं आहे? आशिया खंडातील कोणत्याही 5 देशाची नावं लिहा. एक मार्काला एक देशाची नावं लिहायचे. आशिया खंड माहित असला तर तुम्हाला 5 देश तुम्हाला लिहू शकता तुम्ही. आशिया खंडात कोण कोण येतं? भारत येतं आणि भारतच्या आसपासचे सगळे देश येतात. म्हणून आपण आसपासचे सगळे देश जरी लिहिले ना तरी आपल्याला 5 मार्क मिळून देणारा हा प्रश्न होता. किती मार्क? 5 मार्क मिळून देणारा हा प्रश्न होता. सोपी प्रश्न बघा. आशिया खंडातील कोणत्याही 5 देशाची नावे लिहा. तर आशिया खंड कुठून सुरू होतो सर? तर बघू शकता इथे आशिया खंड नमूद केला आहे बघा. हे युरोप इथून खतम होतो. ही युरोपची बाउंड्री आहे. हे युरोप इकडून कॅस्पियन समुद्राच्या तिकडे, आणि कॅस्पियन समुद्राच्या इकडे आशिया सुरू झाला बघा. आशिया, हा आशिया खंड. कझाकिस्तान पासून तर इकडे कोरिया, इकडे जपान पर्यंत आपला आशिया खंड. तर आशिया खंडातील कोणत्याही 5 देशाची नावे लिहायची. 5. मग कोणती कोणती लिहू उत्तरामध्ये आपण? तर श्रीलंका 1, भारत 2, नेपाळ 3, भूटान 4, बांगलादेश 5, म्यानमार 6, पाकिस्तान 7, अफगाणिस्तान 8, चीन 9, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान. अशा प्रकारे आपण कोणतेही 5 नाव लिहिले ना, किंवा 5 म्हटले तर तुम्ही 6-7 लिहायचे जर जास्ती दिलेले असेल तर. त्यामुळे तुमचे 5 बरोबर येईल आणि 5 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळून देणारा हा प्रश्न होता. आता अजून कोणकोणते सर याच्यातून प्रश्न येऊ शकतो? तर बघा, हा प्रश्न येऊ शकतो की आशिया खंडाच्या नॉर्थ साईडला, आशिया खंडाच्या नॉर्थ साईडला म्हणजे आपण काय म्हणतो उत्तरेला, आशिया खंडाच्या उत्तरेला कोणता महासागर आहे? आशिया खंडाच्या उत्तरेला कोणता महासागर आहे? आशिया खंडाच्या उत्तरेला कोणता महासागर आहे? कोणता आहे? मग आर्टिक महासागर आहे. मग उत्तर काय लिहायचं? आशिया खंडाच्या उत्तरेला आर्टिक महासागर आहे. तसे येऊ शकते की इकडून प्रश्न येऊ शकतो की आशिया खंडाच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? तर पॅसिफिक महासागर आहे. आशिया खंडाच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? पॅसिफिक महासागर. 3 प्रश्न तुम्हाला, आतापर्यंत 4 प्रश्न आपण डिस्कस केले की नकाशाचं शीर्षक काय आहे, आशिया खंडातील प्रमुख देश, एक प्रश्न झाला. दुसरं की आशिया खंडातील कोणतेही 5 देशाची नावे लिहा, 5 मार्काला झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न येऊ शकतो की युरोप जे आहे ते युरोपच्या वायव्य दिशेला कोणता महासागर आहे? हा वायव्य दिशा युरोपची. मग अटलांटिक महासागर.
नकाशानुसार वायव्य हे तर अटलांटिक महासागर. त्याचबरोबर असं येईल की नकाशात दाखवलेल्या कोणत्याही 3 खंडाची नावं लिहा. कोणत्याही 3 खंडाची. मग कोणती कोणती दाखवलाय? आफ्रिका खंड दाखवलाय, युरोप खंड 2, आशिया खंड 3 आणि ऑस्ट्रेलिया 4. हे बघा इथं ऑस्ट्रेलिया दाखवलाय, त्यामुळे ऑस्ट्रेलिया 4. तर आपल्याला 3 विचारेल तर आपण 4 लिहू शकतो, कारण 4 खंड दाखवले. ऑस्ट्रेलिया, दुसरा आशिया, युरोप आणि चौथा आफ्रिका. 4 खंडापैकी 3 खंडाचे नाव विचारले 3 मार्कासाठी. आणि 2 मार्काला असं विचारू शकतं की भारताच्या दक्षिणेला कोणतं महासागर आहे? दक्षिण महासागर. काय? दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. सॉरी, दक्षिण महासागर म्हणतात त्याला किंवा हिंदी महासागर म्हणतात, पण नकाशात हिंदी महासागर आहे. ओके. किंवा भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? भारताची पूर्व साईड कोणता उपसागर आहे? तर बंगालचा उपसागर. आणि भारताच्या पश्चिमेला कोणता आहे? तर अरबी समुद्र. हे पश्चिम दिशा, तर अरबी समुद्र. हे नॉर्थ, हे साऊथ, हे ईस्ट आणि हे वेस्ट. तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आणि उत्तरेला बघायला गेलं भारताच्या तर ताजिकिस्तान देश आहे. ओके, कळलीपर्यंत? किंवा असं विचारलं असते भारताच्या सीमेलगत असणारे किंवा भारताला त्यांच्या सीमा असणारे देश कोणते आहेत? किंवा भारताच्या सीमेलगत तर बांगलादेश, भूटान, नेपाळ. बांगलादेश, भूटान, नेपाळ, म्यानमार. हे म्यानमार पण आसाममध्ये छेदतोय, पण म्यानमार, बांगलादेश, भूटान, नेपाळ आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानची पण इथे थोडी बाउंड्री आणि इकडे चीन. त्यापैकी आपल्याला 5 देश विचारेल 5 मार्काला. 1 मार्काला 1 देश. भारताच्या सीमेलगत असणारे 5 देश नावे सांगा. तर मग ते बांगलादेश, नेपाळ, भूटान, पाकिस्तान, चीन वगैरे देऊ शकतात. सोपी प्रश्न आहे. मॅप तुमच्या समोर राहणार, क्वेश्चन येणार, तुम्हाला रीड करायचंय. फक्त हे लक्षात ठेवा, नकाशा वाचन करताना फक्त तुम्हाला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हेच माहित पाहिजे. नकाशा वाचन करताना तुम्हाला बाकी काही नाही माहित असं चालते. फक्त उत्तर कोणची, दक्षिण कोणचा, पूर्व कोणती आणि पश्चिम कोणता एवढंच माहित पाहिजे. ओके. उत्तर वरत बघायचं, नकाशाचा वरत बाजू, दक्षिण खाली, इकडून पूर्व बघायची, इकडून पश्चिम. ओके. आणि जर नाही समजलं तर भारत जर दाखवला असेल तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्यामुळे भारताच्या इकडली सगळी बाजू पश्चिम. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, त्यामुळे इकडली बाजू सगळे पूर्व. वरती उत्तर, खाली दक्षिण. एवढे विचारू शकतात प्रश्न. संभाव्य प्रश्न मी सांगितलेच तुम्हाला. खंड येऊ शकतात, कोणते नकाशातले खंडाचे नाव सांगा. महासागरावर प्रश्न येऊ शकतो की भारताच्या किंवा आशिया खंडाच्या पूर्वेस कोणता महासागर आहे, उत्तरेस कोणता आहे, आर्टिक. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे, हिंदी महासागर. टायटल विचारू शकतो, तर आपण टायटल पण केलं. हे झाले पहिले 2 नकाशे. त्यातला पहिला नकाशा होता जगाचा नकाशा, ज्याच्यासाठी 5 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवर आज किंवा उद्या. त्यामध्ये आपण जगाचा नकाशा क्लिअर करणार. आणि हा झाला आपला आशिया खंडाचा नकाशा. म्हणजे 2 खंडाचे नकाशे, 2 नकाशे आपण क्लिअर केले. एक आशिया खंड आणि दुसरा भारत, दुसरा जगाचा. एक आशिया खंडाचे प्रमुख देशाचा आणि एक जगाचा. तिसरा नकाशा आपल्या पहिल्या प्रकरणातच आहे, तो म्हणजे हा. कशाचा नकाशा आहे सर हा? तर हा आहे आपल्याला युरोप मधले देश दाखवले. रशिया जे आहे ना, ते रशियाच्या आसपासचे देश आपल्याला यामध्ये दाखवले. काय केले? रशियाच्या आसपासचे देश आपल्याला दाखवले. ओके. तर हा जर नकाशा आला तर काय काय याच्यात येऊ शकतो? काय काय येऊ शकतो याच्यात? तर इथेच प्रश्न दिले त्याचे बघा. चेकोस्लोवियातून निर्माण झालेले 2 राष्ट्र कोणते? नकाशा शोधून नावे लिहायचे. चेकोस्लोवियापासून निर्माण झालेले कोणतेही 2 राष्ट्र. ओके. चेकोस्लोवियापासून निर्माण झालेले कोणतेही 2 राष्ट्र. चेकोस्लोवियापासून निर्माण झालेले कोणतेही 2 राष्ट्राची नावे लिहा. आता चेकोस्लोवियापासून कोणते राष्ट्र निर्माण झाले? तर एक चेक गणराज्य आणि दुसरं स्लाव गणराज्य. एक चेक गणराज्य आणि दुसरं स्लाव गणराज्य. हे 2 देश काय झाले? निर्माण झाले. चेकोस्लोवियाचे विघटन. चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य. चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य. चेक आणि स्लाव गणराज्य. तर आता इथे बघूया आपण चेकोस्लोवियाचे विघटन म्हणून आपल्याला कुठे दिसतं चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य. ओके. बघा, चेक प्रजासत्ता, हे बघा चेक गणराज्य. इथे बघा माझ्या टी शर्टचा जो कलर आहे गुलाबी, त्या कलरात इथे दाखवलाय चेक गणराज्य आणि इथे स्लाव म्हणजे स्लाव गणराज्य. ओके. चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य इथे दाखवलेलं आहे. नंतर बघा हा प्रश्न येऊ शकतो इथे
की युगोस्लोव्हियाचे विघटन होऊन निर्माण झालेले कोणतेही 4 देशाची नावे लिहा. मग नकाशात बघायचं युगोस्लोव्हियातून कोणकोणते निर्माण झाले, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, उत्तर मॅसेडोनिया, मॉन्टेनिग्रो. तर नकाशात बघूया आपण हे कुठे सापडते का तर. ओके, नकाशामध्ये आपण बघूया कोणकोणते दिसतंय आपल्याला. क्रोएशिया दिसलं बघा, माझ्या टी शर्टच्या कलरमध्ये क्रोएशिया दिसलं आपल्याला. बोस्निया पण दिसलं, हर्जेगोविना पण दिसलं आपल्याला, स्लोव्हेनिया पण दिसलं. मॉन्टेनिग्रो बघूया आपण, मॉन्टेनिग्रो दिसतोय का आपल्याला इथं. मॉन्टेनिग्रो नाही दिसतंय. म्हणजे आपल्याला 5 देशाची नावे बघायचे. तर त्यातलं क्रोएशिया दिसलं, बोस्निया दिसलं, स्लोव्हेनिया पण दिसलं आपल्याला बघा इथे. स्लोव्हेनिया पण दिसलं, स्लोव्हेनिया हे बघा, स्लोव्हेनिया पिवळ्या कलरामध्ये, स्लोव्हेनिया पण दिसलं आपल्याला. हर्जेगोविना पण दिसलेला आहे बघा इथेच, हर्जेगोविना पण आहे, बोस्निया आणि हर्जेगोविना बघा, मी झूम करतोय. क्रोएशियाच्या खाली बोस्निया आणि हर्जेगोविना. सर्बिया पण दिसलेला आहे. म्हणजे आपल्याला 5 देश सापडले. हेच 5 देश तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकी काही. यात 2च विचारले प्रश्न. एकतर हे की चेकोस्लोव्हियातून निर्माण झालेले 2 राज्याचे नाव सांगा नकाशातून. तर चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य लक्षात ठेवा. त्याला स्लाव इथे नाव दिलेलं आहे, स्लोवाकिया. आणि दुसरं म्हणजे की युगोस्लोव्हियातून विघटित झालेले राज्य. तर युगोस्लोव्हियातून निर्माण झालेले नवीन नवीन राज्य म्हणजे क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया, हर्जेगोविना, उत्तर मॅसेडोनिया आणि मॉन्टेनिग्रो. यातले आपण 5 सापडले. क्रोएशिया सापडलं, स्लोव्हेनिया सापडलं, सर्बिया सापडलं, बोस्निया सापडलं, हर्जेगोविना सापडलं. मॉन्टेनिग्रो आपल्याला दिसलं नाही. मॉन्टेनिग्रो कुठे दिसतो का आपल्याला. नाही, इथे मॉन्टेनिग्रो नाही दाखवलं. तुम्ही एवढे शोधू शकता. म्हणजे हे पण नकाशातून कोणता प्रश्न येण्याच्यातून फक्त 2. एकतर हा प्रश्न की चेक गणराज्यामध्ये निर्माण झालेले राज्य, चेक गणराज्यामध्ये निर्माण झालेले, तर चेकोस्लोव्हिया आणि स्लाव गणराज्य, चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य. तर हा आपण बघितला चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य. दुसरा बघितला युगोस्लोव्हियातून, त्यातून निर्माण झालेले राज्य म्हणजे बोस्निया, हर्जेगोविना, क्रोएशिया, सर्बिया, इथून स्लोव्हेनिया, हे जे सर्व आपण 5 बघितले. अजून विचारत झाला तिकडे अटलांटिक महासागरावर येऊ शकतो. हे छोटे छोटे जे महासागर आहेत त्यावर येऊ शकतो, परंतु तुम्हाला तिथे दिलेलं राहील, त्याच्यात काही हे तेवढं हे नाही. फक्त दिशा कळाली पाहिजे. तुम्हाला दिशा कळाली ना, असं विचारेल की नॉर्वेच्या उत्तर दिशेस कोणता समुद्र आहे, तर नॉर्वेचा समुद्र आहे. ओके, नॉर्वेचा समुद्र आहे. हा इम्पॉर्टंट आहे नकाशा बघा, हा इम्पॉर्टंट नकाशा आहे. कारण 1991 रोजी काय झालं, 1991ला काय झालं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. 1991ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि अमेरिका एकमेव महासत्ता बनली. कारण जी सोव्हिएत रशिया ही महासत्ता होती, 2 महासत्ता होती, त्यातली एक महासत्ता सोव्हिएत रशियाचं काय झालं, त्या 15 देशामध्ये जेवढे नावं दिसतात ना, त्या 15 देशामध्ये विघटन झालं. पहिले संपूर्ण रशिया केवढा होता, संपूर्ण सोव्हिएत रशिया हे पूर्ण दिसताना हे सगळे देश हे सगळे एकातच होते. परंतु 1991ला काय झालं, विघटन झालं आणि इथून हे असे नवीन देश बाहेर पडले. तर इथे विचारू शकते की सोव्हिएत रशियातून विघटित झालेल्या कोणत्याही 5 देशाची नावं लिहा. तर यातून तुम्ही कोणतेही लिहू शकता बघा. एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, मॉल्डोवा, जॉर्जिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया आणि जॉर्जिया. यापैकी तुम्ही कोणतेही 5 लिहू शकता. बस हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला हा नकाशात. हा जर नकाशा आला नाहीये आतापर्यंत, परंतु आला तर काय येणार, तर मागच्या टाइमला आलेला होता युरोझोन राष्ट्र. आणि ह्यावेळेस मला वाटतं, माझं मत आहे की मला वाटतं ह्यावेळेस शेंगेन विजाचा नकाशा जो आहे तो येऊ शकेल, नाहीतर मग जगाचा नकाशा किंवा 6व्या चॅप्टरमध्ये आहे थोडासा तो नकाशा. बाकी तर हे नकाशे कॉमन आहेत 5-6. आता याच्यात काय येऊ शकतं सर, तर इथे फारसं काही हे नाही येण्याजोगतं, पण आपण बघून घेऊया. वाचन करायचं आहे त्यामध्ये ह्या नकाशा पण आपल्याला इम्पॉर्टंट आहेच. की तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे, तर काळा समुद्र आहे, ब्लॅक सी आहे तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेस. तुर्कमेनिस्तानच्या दक्षिणेस तुर्कस्तान जे आहे, त्या तुर्कस्तानच्या दक्षिणेस कोणता आहे, भूमध्य समुद्र, मेडिटेरेनियन सी, भूमध्य समुद्र आहे. ओके,
कॅस्पियन सी कुठे आहे आपल्याला, तर कोणत्या दोन देशाच्या दरम्यान दिसतो आपल्याला, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान यांच्यामध्ये दिसतो. ओके. नंतर हा इन्सिडेंट वरून प्रश्न येऊ शकतो की 1990 मध्ये काय केलं इराकने, इराक कुठे आहे, हा इराकने काय केलं कुवेतवर हल्ला केला आणि कुवेतचा प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. तर यावर विचारू शकते की 1990 मध्ये इराकने कोणत्या देशावर हल्ला करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर कुवेत. म्हणून हा प्रश्न विचारू शकते. तर हा कुवेत इथे आहे, कुवेत बघू शकतो इराकच्या जस्ट खाली आहे दक्षिणेस. अदरवाईज इथे काही तेवढं हे नाहीये, इम्पॉर्टंट नाहीये, बट आला तर असा येऊ शकतो प्रश्न. नंतर नकाशा आहे आपला डायरेक्ट, हा हे मागच्या वेळेस येऊन गेलाय 2024ला युरोझोन राष्ट्र. हा जो नकाशा युरोझोन राष्ट्र आहे ते मागच्या वेळेसला येऊन गेलेला आहे. मागच्या वेळेसला हा युरोझोन राष्ट्र जे आहे युरोझोन राष्ट्र ते येऊन गेला. आता इथे एक आहे, ह्या नकाशामध्ये दोनच घटक लक्षात ठेवायचे, एक ते युरोझोनचे असणारे राष्ट्र आणि एक नसणारे राष्ट्र. युरोझोन माहिती आहे तुम्हाला, युरोपियन युनियनचे सदस्य असणारे राष्ट्र म्हणजे युरोझोन मध्ये येतात. ज्यांनी युरो हे चलन स्वीकारलंय, युरो हे चलन त्यांच्या राष्ट्रामध्ये स्वीकारलंय त्यांना युरोझोन राष्ट्र म्हणतो, आणि ज्यांना स्वीकारलं नाही ते युरोझोनचे सदस्य, युरोझोन नाहीये. ओके. ते चलन स्वीकारणारे चलन न स्वीकारी युरो. तर बघा युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य, युरोपियन युनियन मध्ये असणारे युरोझोनचे सदस्य. बघा प्रश्न पण मागच्या वेळेस काय सरळ चालला होता की युरोझोन किंवा युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही 3 देशाची नावे आणि युरोझोन मध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशाची नावे. 3 आणि 2 5 मार्काला एक देश लिहायचा होता. आणि इथे पण सेम प्रश्न असा आहे की युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य म्हणजे युरोपियन युनियन मधील युरोझोन म्हणजे युरो जे चलन आहे ज्यांनी स्वीकारलं ते देशांची नावे आपल्याला फिकट गुलाबी रंगात दिसेल, लाईट गुलाबी, आणि एकदम डार्क गुलाबी मध्ये आपल्याला युरोझोन मध्ये सहभागी असलेले नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेले. फिकट गुलाबी रंगात युरोपियन युनियन मध्ये आहे आणि त्यांनी युरोझोन म्हणजे युरो हे चलन स्वीकारलंय असे देश आपल्याला फिकट गुलाबी. डार्क गुलाबी मध्ये जे युरोपियन युनियन मध्ये आहे परंतु त्यांनी युरो हे चलन स्वीकारलं नाही, म्हणजे युरो हे चलन त्यांनी स्वीकारलंय म्हणजे युरोझोनचे सदस्य झालेले नाही. तर आता बघूया आपण पहिले की युरोपियन युनियन मध्ये आहे आणि युरोझोनचे सदस्य पण आहे असे आपण फिकट गुलाबी वाले देश बघूया. तर पहिला आहे फिनलँड, हे काय युरोझोन मध्ये आहे आणि युरोपियन युनियनचा सदस्य आहे, युरोपियन युनियनचा सदस्य आहे आणि त्यांनी युरो हे चलन स्वीकारलं फिनलँड. एस्टोनिया पण चलन स्वीकारला युरो, त्यामुळे युरोझोनचा सदस्य आहे. लाटविया सुद्धा युरोझोनचा सदस्य आहे. लिथुआनिया सुद्धा युरोझोनचा सदस्य आहे. इकडे बघितलं तर जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, इटली, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रेलिया, स्लोवाकिया, ग्रीस हे सर्व काय आहे युरोझोनचे सदस्य आहे. युरोपियन युनियन मध्ये तर आहेच आणि युरोझोन मध्ये सुद्धा आहे. आणि इकडे आयर्लंड सुद्धा युरोझोन मध्ये आहे. ते झाले युरोपियन युनियनचे सदस्य युरोझोन मध्ये असणारे. आणि दुसरे येणार की युरोपियन युनियन मध्ये आहे परंतु त्यांनी युरो हे चलन स्वीकारलं नाही, म्हणजे युरोपियन युनियन मध्ये आहे परंतु युरोझोनचे सदस्य नाही. युरोपियन युनियन मध्ये आहे परंतु युरोझोनचे सदस्य नाही. मग असे युरोपियन युनियन मध्ये आहे परंतु युरोझोन मध्ये नाही ते कोण कोण आहे, युनायटेड किंगडम यांनी युरो चलन स्वीकारलेलं नाही. काय केलेलं नाही त्यांनी, युरोपियन युनियन मध्ये पण आहे हा युनायटेड किंगडम पण युरोझोन सदस्य नाही म्हणजे त्यांनी युरो ही करन्सी स्वीकारली नाही, त्यांचं दुसरंच आहे. डेन्मार्कने पण स्वीकारलेली नाहीये, स्वीडनने पण स्वीकारलेली करन्सी नाहीये त्यामुळे ते युरोझोनचा पार्ट नाहीये. पोलंड पण युरोझोनचा पार्ट नाहीये, चेक गणराज्य पण नाहीये म्हणजे चेक प्रजासत्ताक पण नाही, हंगेरी पण नाही, रुमालिया नाही, बेल्जिरिया नाही, बल्गेरिया नाही. हे सगळे जे आहे ते युरोझोनचे सदस्य नाहीये. डार्क मध्ये आहे आणि लाईट गुलाबी मध्ये ते सगळे सदस्य आहेत युरोझोनचे. आणि ह्या वर्षी येऊ शकतो तो शेंगेन क्षेत्र. आला तर खूपच छान, आपण करून जातोच आहोत सगळे, आणि जास्त जर करून इम्पॉर्टन्स असेल तर ह्या नकाशाला असेल येऊ शकतो यावेळेस. शेंगेन क्षेत्राचं आहे. शेंगेन क्षेत्र काय आहे तर युरोपियन युनियनच्या देशामधील काही सदस्यांनी काय केलं, शेंगेन करार केलाय. म्हणजे आमच्या देशातला नागरिक तुमच्या देशात काही विकायला, राहायला, फिरायला, सहल करायला येऊ शकतो, फ्रीली येऊ शकतो. त्याला विजा लागणार नाही किंवा विजा जरी लागला तर त्याला चेकिंग वगैरे अशा मोठ्या समस्यांना सामना करावा लागणार नाही, म्हणजे तो फ्रीली काय होऊ शकतो तर एका देशातून दुसऱ्या देशात तो जाऊ शकतो. तर असा शेंगेन करार झाला होता
आणि त्या शेंगेन करारामध्ये असणारे देश म्हणजे शेंगेन क्षेत्रात असणारे देश म्हणजे शेंगेन प्रदेशाचा भाग असणारे देश, आणि जे करारात नाहीये ते म्हणजे शेंगेन प्रदेशात नाहीये. आता बघूया शेंगेन क्षेत्रामध्ये कोणकोणते देश आहे. तर पहिले सूची बघून घ्यायची. बघा इथं सूची आहे आणि ती सूची महत्वाची असतात. सूचीवरून आपण सगळं लक्षात ठेवू शकतो, कारण प्रश्न सुद्धा सूचीवरून येतात डायरेक्ट. असा प्रश्न आहे की शेंगेन आणि युरोपियन युनियन मधील सदस्य, शेंगेन प्रदेशाचा पण भाग आहे, शेंगेन कराराचा पण भाग आहे आणि युरोपियन युनियन मध्ये दोन्ही मध्ये असणारा देश, ते 3 नावं लिहा. आता बघूया आपण कोणते असे देश आहे जे पिवळ्या कलरात आहे, ते दोन्ही मध्ये आहे. ते शेंगेन मध्ये पण आहे, शेंगेनचा पण भाग आहे आणि युरोपियन युनियनचा पण भाग आहे. तर स्वीडन आहे जो शेंगेन प्रदेशात पण आहे, युरोपियन युनियन मध्ये पण आहे. फिनलँड दोन्ही मध्ये आहे, एस्टोनिया दोन्ही मध्ये आहे, लाटविया दोन्ही मध्ये आहे, लिथुआनिया शेंगेन प्रदेशाचा भाग आहे, जर्मनी, पोलंड, चेक गणराज्य, स्लोवाकिया, हंगेरी, स्लोवेनिया, इटली, फ्रान्स, इकडे स्पेन आणि पोर्तुगाल. ग्रीस सुद्धा काय दोन्हीचाही भाग आहे, म्हणजे तो शेंगेन प्रदेशात पण आहे आणि युरोपियन युनियनचा सदस्य पण आहे. दुसरा आहे तो शेंगेन सदस्य नसलेला. आता बघा शेंगेन करारात नाहीये परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे, युरोपियन युनियनचा सदस्य आहे. शेंगेन प्रदेशात नाहीये तो, शेंगेन मध्ये नाहीये परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. तर असे देश आपल्याला आपल्या स्किन कलर सारखा दिसेल आपल्याला स्किन कलर. तर स्किन कलर मध्ये बघू शकता आपण शेंगेन मध्ये नाहीये आयर्लंड परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. युनायटेड किंगडम शेंगेन मध्ये नाहीये परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. त्याचबरोबर रुमानिया हे शेंगेन मध्ये रुमानिया हे शेंगेन मध्ये नाहीये परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. क्रोएशिया शेंगेन मध्ये नाही पण युरोपियन युनियन मध्ये आहे. तसंच बल्गेरिया सुद्धा शेंगेन मध्ये नाही परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. तर हे शेंगेन मध्ये नाही परंतु युरोपियन युनियन मध्ये आहे. आणि आता बघूया आपण तिसरा जो आपली सूची आहे ते म्हणजे युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेन प्रदेश क्षेत्र. आपण पहिले बघितलं दोन्हीचे सदस्य असणारे, दुसऱ्या याच्यात बघितलं की शेंगेनचे नाही पण युरोपियन युनियनचे आहे. तिसऱ्या याच्यात असं आहे की युरोपियन युनियन मध्ये नाहीये परंतु शेंगेन प्रदेशामध्ये म्हणजे शेंगेन जो करार झाला त्यात सामील होते. तर असे बघूयात आपण की युरोपियन युनियन मध्ये नाहीये परंतु शेंगेन प्रदेशात आहे किंवा शेंगेन क्षेत्राचा भाग आहे. ते एकदम डार्कने दाखवला कथिया कलर. तर आईसलँड आहे जो की युरोपियन युनियनचा भाग नाही परंतु शेंगेन प्रदेशात आहे. नॉर्वे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि स्वित्झ हे बघा स्वित्झ सुद्धा, हे तीनच आहे त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे की जे युरोपियन युनियन मध्ये नाही आहे परंतु शेंगेनचा भाग आहे. हा नकाशा येऊ शकतो यावेळेस. तर हे झालं आपला पहिल्या चॅप्टर मधले ऑल इम्पॉर्टंट नकाशा वाचन. सर्व महत्वाचे 2025च्या दृष्टीने हे झाले पहिल्या चॅप्टर मधले नकाशा वाचन. आता आपण हे झालं पहिल्या चॅप्टरचं नकाशा वाचन. डायरेक्ट 6व्या चॅप्टर मध्ये आलं. डायरेक्ट किती चॅप्टर मध्ये आहे 6व्या. तसं मी बघत घेतो जर कुठे दिसला मला. हे किती दिसतोय आपल्याला, कोणता चॅप्टर आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये चॅप्टर काढा. 4था चॅप्टर आहे वाटते आय थिंक. 4था चॅप्टर आहे बघा, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने. तर 4थ्या चॅप्टर मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. 4था चॅप्टर आहे. त्या 4थ्या चॅप्टर मध्ये सुद्धा एक नकाशा दिलेला आहे. 4थ्या चॅप्टर मध्ये सुद्धा आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. तर 4थ्या चॅप्टर मधला नकाशा बघूया आपण. आणि इथे 3-4 तुम्हाला मी टिप्स सांगू इच्छितो. काही विद्यार्थी मित्रांना वाटेल की सर रिस्पॉन्स देत नाही किंवा सर लवकर व्हिडिओ बनवत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी हॉस्टेलला राहतो, बॉईज हॉस्टेलला. माझं डिग्रीचा कोर्स चालू आहे पुणे येथे, त्यामुळे माझं कॉलेज असतं सकाळून. दुसरी गोष्ट म्हणजे मी वसतिगृहात असतो त्यामुळे मला हे सगळं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अवेलेबल त्यांच्या टायमिंगनुसार घ्यावं लागतं. थर्ड गोष्ट म्हणजे माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्याने शूट होतो तो व्हिडिओ, आणि मला दुसऱ्या दादाचा मोबाईल घ्यावा लागतो, त्यामुळे तो अवेलेबल असला तेव्हा मी हा ओपन स्क्रीन शेअर करू शकतो. चौथी गोष्ट, व्हिडिओ तुम्हाला मिळत आहे ते असेच मिळत राहणार. मी तुमच्या सोबत आहे बोर्ड एक्झाम पर्यंत, आणि बोर्ड एक्झामच्या नंतर सुद्धा या चॅनलवर खूप काही तुम्हाला शिक्षणाच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला पुण्यामध्ये शिकायला येण्यासाठी काय करावं लागेल वगैरे ते मिळतील. BA कोर्सेससाठीचे तुम्हाला साहित्य मिळतील. BA सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असेल पुणेची, अमरावतीची संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी असेल किंवा नागपूरची संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी असेल, हे सगळे युनिव्हर्सिटीचे तुम्हाला मिळतीलच नोट्स, त्याबरोबर व्हिडिओ. हे एक्झामच्या नंतर झालं, परंतु आता एक्झाममध्ये तुम्हाला फक्त हेच घ्यायचं आहे ध्यानात
की थोडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहेत, त्यामुळे समजून घ्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जवळपास माझे पण पेपर चालू होणार आहे, त्यामुळे मी पण प्रयत्न आपले चालू राहणार. आणि तुम्हाला जे सर्व काही अपडेट मिळणार ना, ते तुम्ही माझ्याशी कनेक्टेड नाही, त्यामुळे अपडेट द्यायला मला खूप प्रयत्न घ्यावा लागतं, युट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवावं लागतं. तर तुम्हाला खरंच माझ्याशी कनेक्ट राहायचं असेल ना, तर आपला एक यूट्यूब आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. एक टेलिग्राम ग्रुप पण आहे, तिथं पण तुम्ही जॉईन राहा. कारण तुम्हाला महाराष्ट्रातील अनेक मुलांना UPSC MPSC करायची असते, आर्ट्सच्या स्पेशली. तर त्यासाठी पण मी सजग आहे, कारण माझा पण कोर्स चालू आहे. त्याचबरोबर BA इन इकॉनॉमिक्स, BA इन पॉलिटी आणि BA इन हिस्ट्रीसाठी पण मी करणार आहे कार्य, कारण माझे ते सब्जेक्ट आहे आणि मी पण ते शिकवतो सुद्धा. हे झालं BAच्या रिलेटेड. स्पोकन इंग्लिश असेल, इंग्लिश ग्रामर असेल, असं सगळ्या जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला या फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलला मिळतील. परंतु तुम्ही कनेक्टेड राहा आणि ह्या लहान भावाला किंवा मोठ्या भावाला तुम्हाला जो म्हणायचं आहे ते मदत करा, बस एवढीच आहे. आपण वळूया तर पुढच्या याला, जास्त वेळ न लावता. हा एक 4थ्या धड्यामधील एक नकाशा, इम्पॉर्टंट नकाशा, कारण की हा अजूनही आला नाही, छोटासा आहे, परंतु आपल्याला लक्षात ध्यानात घ्यावंच लागेल. तर आपण असं सोडू शकत नाही कोणत्याही नकाशाला, कारण 5 मार्काचा प्रश्न आहे. तर इथे काय विचारू शकतो, तर इथे एक विचारू शकतो की लडाखची राजधानीचं नाव लिहा. लडाखची राजधानीचं नाव आहे लेह. आणि इथे बघा, जम्मू आणि काश्मीरची राजधानीचं नाव आहे श्रीनगर. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि लडाखची लेह. हे 2 विचारू शकतो, 2 प्रश्न 2 मार्काला. नंतर विचारू शकतो की संघराज्य या नकाशातील 2 संघराज्याची नावं लिहा. लडाख पण संघराज्यच आहे आणि जम्मू काश्मीर पण संघराज्यच आहे. युनियन टेरिटरी म्हणतात त्याला. ओके, संघराज्य, जे की केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असतो. लडाख आणि श्रीनगर दोन्ही पण आहे. ओके, लडाख आणि जम्मू काश्मीर दोन्ही हे काय, 2 लडाख आणि श्रीनगर हे युनियन टेरिटरी आहे, संघ राज्य प्रदेश आहे. आणि लडाखची राजधानी लेह, जम्मू काश्मीरची श्रीनगर. झाले 4 मार्काचे प्रश्न. ओके, आणि असा एक प्रश्न येऊ शकतो की हिमाचल प्रदेशाच्या वरचा भाग जो आहे, या हिमाचल प्रदेशाच्या वरच्या भागास म्हणजे उत्तरेस कोणती युनियन टेरिटरी आहे, तर लडाख. हे झालं 5 मार्क. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी तर या नकाशात काही नाही फारसं. आणि हे पण बघा, जम्मू काश्मीरला विधिमंडळ असेल, विधानमंडळ, आणि लडाखला विधिमंडळ नाहीये. कळालं? असं विचारू शकते प्रश्न की कोणत्या युनियन टेरिटरीला म्हणजे संघ राज्याला विधान मंडळ आहे आणि कोणाला नाही. मग आहे जम्मू काश्मीरला आहे, लडाखला नाही. तर डायरेक्ट 6व्या चॅप्टर मध्ये असणार नकाशा, जो की 6वा चॅप्टर आहे आपला परराष्ट्रीय धोरण. काय? परराष्ट्रीय धोरण. डायग्राम साठीचा जो व्हिडिओ असणार ना, तो आज संध्याकाळी तुम्हाला मिळून जाईल. इम्पॉर्टंट संकल्पना चित्र पूर्ण करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बघूयात, आणि जे अजून राहिलेले आहेत, जे महत्वाच्या थोड्या कमी महत्वाच्या आज बघू, ते एकदम इम्पॉर्टंट आहे, त्याला आपण सोडून जाऊ शकत नाही. परंतु संध्याकाळी व्हिडिओ येईल, तो त्यापेक्षा गौण राहील, म्हणजे त्यापेक्षा थोडा कमी महत्वाचा. हा नकाशा थोडा उलटा दिलेला आहे, टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा उलटा आहे, त्यामुळे तुम्हाला बघताना काय करावं लागेल ना, त्याला असं उलट करावं लागेल. नव्हतं का? बघतो. ओके, तर नाही होणार, माझ्या मोबाईलमध्ये नाही होत आहे. परंतु मी जेव्हा पुस्तकात ओपन कराल, तर ते पुस्तक उलट पकडा, म्हणजे हे जो आहे ना, ह्या भाग असा वरती. ओके, तर इथे काय काय विचारू शकतो, तर इथे पण तेच विचारू शकतो की भारताच्या शेजारी लगत देश पाकिस्तान, भूटान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका. एक प्रश्न झाला. भारताच्या दक्षिणेकडील महासागर, हिंदी महासागर झाला. ओके, एक हे झाला. नंतर एका खंडाचे नाव, म्हणजे याच्यामध्ये एकच खंड दिलेला आहे, एकच खंडाचं नाव आलेलं आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडाचं नाव आलंय. ओके,
आणि हे तुम्ही थोडे हे नावं वाचून ठेवा. इथे काही प्रश्न येऊ शकत नाहीत तसा फारसा. एखादी बेटाचे नाव आलं तर इथं मादागास्कर बेट आहे, इथं सुमात्रा बेट आहे, जावा सुमात्रा बेट, इथे इंडोनेशिया हे बेट आहे, इथे फिलिपाईन्स बेट आहे, फिलिपाईन्स बेट, इथे इंडोनेशिया बेट, सुमात्रा बेट आणि हे मादागास्कर बेट. हे 5 बेट लक्षात ठेवा बस. हे झालं सगळं आजच्या इम्पॉर्टंट मॅप. काय झाले, इम्पॉर्टंट मॅपचा व्हिडिओ संपलेला आहे. आता दुसरा व्हिडिओ लगातार याच्याच नंतर अपलोड होईल, तो म्हणजे संकल्पना चित्र. ते टेक्स्टबुक मधले आहे आणि अदर दॅन टेक्स्टबुक जे महत्वाचे मला वाटतात ते मी हँड रिटन नोट्स तुम्हाला उद्या शेअर करेल किंवा आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये शेअर होईल.